षष्टीपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न. श्री अभय मधुकर सुरते यांचा 61वा वाढदिवस साजरा. कल्याण येथे श्री अभय मधुकर सुरते यांचा 61वा वाढदिवस अर्थातच षष्टीपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला कल्याण जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेशजी देशपांडे, डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी, कल्याणमधील सुप्रसिद्ध व्यापारी राजेंद्र खंडेलवाल तसेच DRM न्यूजचे संपादक एकनाथ जाधव यांच्यासह कल्याणमधील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी श्री अभय मधुकर सुरते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित सुरते यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आणि आप्तेष्टांच्या शुभेच्छांमुळे षष्टीपूर्ती सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला. सर्व मित्रमैत्रिणींचे, आईबाबांचे जे मित्रमैत्रिणी, माझे नातेवाईक, काकू काका, मामा मामी, मावशा, काका, आत्या, XYZ कोणी आला असेल, सगळ्यांचं माझ्याकडून, माझ्या कुटुंबियांतर्फे खूप खूप स्वागत. आता जस्ट म्हणजे बाबांविषयी बोलायचं झालं तर आता त्यांनी संधी दिली आणि खरं कार्यक्रमाची वेळ सुद्धा खूप दवडते, म्हणून एक थोडंसं बाबांविषयी बोलेल. आय होप ते खूप मे बी जास्त म्हणजे चुकीचंही असेल किंवा काही असेल तर तुम्ही सगळे माझेच म्हणून मला सामावून घ्याल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि माझे पुढील शब्द सुरू करतो. श्री अभय मधुकर सुरते यांचा जन्म 24/5/1966 रोजी कल्याण येथे झाला. वडील श्री मधुकर कृष्णराव सुरते व आई अनुसया मधुकर सुरते यांच्या पोटी हुशार व कष्टकरी शेंडेफळ जन्मास आले. 6 भाऊ व 2 बहिणी असा हा गोकुळ परिवार पिढ्यानपिढ्या मुरारबागेत वास्तव्यास होता. बंधू श्री वसंत मधुकर सुरते, श्री शशिकांत मधुकर सुरते, श्री संजय मधुकर सुरते, श्री सुधीर मधुकर सुरते अशी 5 पांडव मुरारबागेत नावरूपास आली. त्याचप्रमाणे बहीण सौ सुरेखा व सौ कल्पना यांचा भाऊ म्हणजे सर्वांचे लाडके माझे बाबा व आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती श्री अभय मधुकर सुरते. शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे नोकरीत बऱ्याच अडचणी आल्या, पण त्यांनी जिद्द न सोडता खंबीरपणे समाजाचा विचार न करता रिक्षाचा वेगवर्धक गतीला स्टार्ट दिला. त्यानंतर 30 वर्षांचा प्रवास आजही सेवानिवृत्तीच्या दिशेने थांबला नाही आणि थांबत सुद्धा नाहीये, कारण त्यांनी नेहमी कष्टाला प्राधान्य दिलं व मी थांबलो, मी थकलो तर माझं हे शरीर थांबेल व मन थांबेल आणि ते थकेल सुद्धा, म्हणून हा प्रवास आजही सुरूच आहे. या कष्टांच्या हातांना साथ द्यायला त्यांच्या आयुष्यात 1997 साली त्यांच्या धर्मपत्नीचा प्रवेश झाला. त्यांचा विवाह सौ शशिकला व सुनीता भाग्यश्री अभय सुरते यांचा होऊन त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली. पुढे त्यांच्या आयुष्याला एक रंगतदार वळण द्यायला एक गोंडस बाळ जन्माला आलं, अर्थात मीच म्हणजे त्यांचा मुलगा रोहित अभय सुरते. पुढे काही काळांतराने लक्ष्मीच्या रूपात कन्यारत्न प्राप्त झाले व त्यांची लेक मुलगी योगिनी नावरूपास आली. अभय बाबांनी रिक्षा व्यवसाय करता करता पत्रकारितेची आवड सुद्धा जोपासली व आजही ते जोपासताय. त्यांचा तो छंद त्यांना प्रचंड आवडतो. तसेच त्यांनी इंडिया TV न्यूज या TV चॅनलला प्रतिनिधित्व केलं. तसेच कोकण पत्रकार संघ व पुरोगामी पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र रिक्षा चालक सेना संघाचे व ते कल्याण शहर सचिव या पदावर कार्यरत आहे. तसेच DRM न्यूज चॅनलचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी नियुक्ती पदावर आत्ताच नुकतीच कार्यरत घेतली. अशीच त्यांची जीवन गाथा व आवड कायमस्वरूपी राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. 2 मुलांचे शिक्षण करून शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी मुलांचे उच्च शिक्षण केले व त्यांना शिक्षणाचेच धडे दिले व आज त्यांचा मुलगा IT क्षेत्रात कार्यरत असून त्यांची मुलगी फायनान्स क्षेत्रात कार्यरत आहे. पत्नीचे कष्ट व साथ त्यांना पदोपदी लाभली व लाभत आहे. मुलांचे प्रेम व माया त्यांना आजही 61व्या वर्षी सुद्धा चिर करून ठेवतात.
भावांमध्ये शेंडेफळ, सर्व वहिनींचा लाडका दीर, पुतण्यांचा लाडका काका, मुलांचे लाडके बाबा श्री अभय मधुकर सुरते यांचा जीवन प्रवास कधी न संपणारा आहे व आयुष्याने प्रेरणा देणारा ठरतो यात दुमत नाही. श्री अभय मधुकर सुरते यांना 61व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मी आता बाबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द म्हणजे बोलावं. ते जास्त काही बोलत नाही. घरात किती लहानपणापासून मी जर कोणाच्या खांद्यावरती खेळलो असेल तर एक माझा दाढी काका आणि एक अभय काका, या दोघांनी मला खूप 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 सांभाळून घेतलंय. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी भरकटलो किंवा कुठे मला नर्वस फील झालं किंवा मला कधी असं वाटलं की मला काही सुचत नाहीये, माझे आई बाबा गेल्यानंतर आम्हाला जर कोणी आमच्या परिवारामध्ये सर्वात जास्त सांभाळून घेतलं असेल तर एक अभय काका, एक सुधीर काका आणि अदर म्हणजे आमचा पूर्ण परिवार हा तर सर्व एकत्र कुटुंबच आहे. त्याच्यामुळे आम्ही लहानपणापासून सर्वांना एकत्र बघत आलोय आणि एकत्र आम्ही खूप धमाल मस्ती खूप केली आहे. आमची सगळ्यात जास्त जी बॉन्डिंग खूप चांगली जी आहे ती अभय काका सोबत आहे, कारण की तो एक मस्ती करणारा, खोडकर आणि आमच्या एजला मॅच करून घेणारा असा आमचा तो काका. त्याला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि त्याचं आयुष्य असंच आनंदित द्विगुणित हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आहे तो लहान काका, तशीच त्याप्रमाणे काकूही तितकीच आमची लाडकी आहे, कारण अजूनही ती आम्ही एवढे मोठे झालो तरी आजही गेल्यावर आमचा आदरातिथ्य करते. आम्हाला जेवायला नाश्ता पाणी सगळं तितक्याच याच्याने ती विचारते की असं तिच्याकडे गेल्यावर वाटत नाही की बाबा आपण दुसऱ्या कुठल्या घरी आलो आहोत. असं ते दोघंही खूप प्रेमळ आहेत आणि आजही आम्हाला तितकाच जीव लावतात जसं लहानपणी लावत होते. आम्ही मोठे झालो तरी त्यामुळे तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. DRM न्यूज यूट्यूब चॅनलवर जाहिरातींसाठी स्क्रीनवर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा.